नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विनिता ऐनापुरे यांच्या कथा तिच्या ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. ऐकूयात विनिता ऐनापुरे लिखित घार. राणी, आजीला नमस्कार कर बेटा. म्हणावं पुन्हा या, म्हणावं पुन्हा या. माझ्यापुढे वाकून नमस्कार करत छोट्या राणीनं आईचंच वाक्य उच्चारलं. तिला उचलून उभी करत जवळ घेत मी तिच्या कोरळ्या केसांवरनं हात फिरवला. म्हटलं, येईन जरूर येईन. आणि राणीच्या आईला बरं आहे असं म्हणून मी जिन्याकडे वळले. ब्लॉकचा दार खटकन बंद झाल्याचा आवाज ऐकला आणि जिना उतरणार तो माझे पाय जणू मणामणाची ओझी अडकवल्यासारखे जागच्या जागी थांबले. मटकन खालीच बसले मी. डोकं सुन्न झालेलं होतं. आज काहीतरी निर्णय घ्यायचाच या विचारानं मी आले आणि अशी खचून परत निघाले. एकीकडे माझी अनघा यातनं बचावली याचा आनंद होत होता, तर दुसरीकडे तिची फसवणूक झाली याची चीड येत होती. ती व्यक्त करण्याऐवजी आजी या शब्दाला आपण भुललो याचा पश्चात्तापही मध्येच मनात उसळी घेत होता. डोक्यात विचारांची इतकी गर्दी झाली की गरगरायला लागलं. मनाच्या या कुतरओढीत कशीबशी जिना उतरले आणि रस्त्यावर समोरच दिसलेल्या टॅक्सीला हात केला. कसंबसं शरीर आत ढकलत ड्रायव्हरला सांगितलं व्हीटी. मागच्या बाजूला डोकं टेकलं. गरगरणाऱ्या डोक्याला आधार मिळाला आणि खूप बरं वाटलं. खरं तर बसही मला चालली असती, पण आता अंगात त्राणच उरलेलं नव्हतं. वाऱ्याची झुळूक लागली त्याबरोबर थोडं शांत वाटायला लागलं. डोळ्यासमोर अनघाचा चेहरा आला. थोडी भाबडी, थोडी उतावळ्या स्वभावाची माझी अनघा. उद्या मी हे आजचं वर्तमान तिला सांगितलं की तिची काय अवस्था होईल कोण जाणे. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला तिला पाहावेल. घरून मी निघाले तेव्हा किती उतावीळपणे तिने मला आई लवकर ये म्हटलं होतं. पण कार्टीचा हा उतावळा स्वभावच या सगळ्याला कारणीभूत झाला. थोडा जरी विचारी स्वभाव असता तरी ती अशी वाहवल्यासारखी वागली असती का? स्वतःच्या हाताने पायावर दगड पाडून घेतला. हातानेच तरा. बरं मी लवकर सावध झाले, नाहीतर अनघा समोर असल्यासारखं डोकं तापायला लागलं. तसं मी स्वतःला सावरलं. आता अर्चनाला आणि तिच्या नवऱ्याला घरी गेलं की सगळा खुलासा करायचा आणि मग उद्याच्या उद्या नाशिकला जायचं. घरी अनघा वाट बघत असेल. आई, अनघाची हाक. अनघा? अनघा इथे कुठे आली? मी डोकं झटकलं. आई ग. हां आई, अगं तुला एक सांगायचं आहे. काय ग? आई, माझं लग्न जमतंय, म्हणजे ठरवलंय. आ? ठरवलंय? कुणी? हां अगं, म्हणजे तसं काही नाही, म्हणजे पण अगं काय गोंधळ करतीयस? नीट सांग, स्पष्ट सांग. काय झालंय? तुझं तू ठरवलंस? कोणाशी ओळख? हो आई. कोण आहे तो? इथला म्हणजे नाशिकचाच? पत्ता सांग, आम्ही नीट चौकशी करू. नाही, इथला नाही, मुंबईचा आहे. मुंबईचा? मग तो तुला कुठे भेटला? गाडीमध्ये. गेल्या वर्षी मी अर्चनाताईकडे ठाण्याला गेले होते ना, तेव्हा ओळख झाली. नंतर पुन्हा तो भेटला तेव्हा. अनघा, हे बोलली नाहीस कधी तू? इतकी महत्वाची गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली?
अनघानं मान खाली घातली. टॅक्सी थांबली आणि मी भानावर आले. म्हणजे मला गेल्या वर्षी घडलेली घटना जशीच्या तशी आठवत होती. तर बरोबर वर्ष झालं. टॅक्सी सुरू झाली आणि माझ्या आठवणीसुद्धा. प्रदीप कामतची ओळख झाल्याचं अनघानं घरात सांगितलं आणि जणू आपल्या डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखी ती हुंदडू लागली. शुक्रवार संध्याकाळपासूनच ती अस्वस्थ आणि अधीर होई. 3-3दा कपाटातले कपडे खालीवर करायचे. विचारलं तर तिचं लक्षच नसायचं. सारखी स्वतःत मग्न. आरशासमोर तर इतक्या वेळा आणि इतका वेळ ती उभी राहिली की मला नवलच वाटायचं. एरवी स्वतःच्या स्वरूपाबद्दल विशेष जागरूक नसलेली ही मुलगी इतकी कशी काय बदलली? किती वेळ आरशासमोर घालवावा? पण लवकरच तोही शोध लागला. मावशी, अनघाला काल गंगापूर रोडला पाहिली. लग्न ठरलंय, आम्हाला सांगितलं पण नाही. अरे, कुठे लग्न ठरलंय अजून? आणि मुलगा पाहिलास ना रे? कसा वाटला रे? काय हे मावशी, जसं काय हे मुलाला तू पाहिलंच नाहीस. कमाल करतेस. अगं, ते कितीतरी दिवस फिरतायत, ते काय तुम्हाला न सांगता? मावशी, एक मात्र नवल वाटतं बरं का. काय ते? अगं, इतका देखणा मुलगा आहे तो, त्याने आपल्या अनघामध्ये काय पाहिलं ग? स्थळाची नीट चौकशी केली आहे का? नाहीतर काही फसवा फसवीचा मामला असायचा बरं. हे बघ मधू, खरं सांगू का? अनघानं आम्हाला एका मुलाशी ओळख झाली एवढंच सांगितलंय. लग्न करणार असल्याचंही सांगितलंय, पण अजून त्या मुलाची आणि आमची गाठ नाही पडली रे. तरीही अनघानं इतकी मजल मारल्याची आम्हाला कल्पना सुद्धा नाही. मधू गेला, पण माझ्या डोक्यात भुंगा सोडून गेला. गावातल्या लोकांना जे दिसतंय, समजतंय, ते आमच्या गावीही नाही. कुणी विश्वास तरी ठेवेल का यावर? आणि अनघा सुद्धा अशी भटकते हे मला लक्षात येऊ नये. मी आई तिची. मुलीचं प्रत्येक पाऊल आईला समजलं पाहिजे. मी कशी काय इतकी गाफील राहिले? कपाळाची शीर ताड ताड उडत असतानाच हे आले. जरा बरं वाटलं. आता निदान ह्यांच्याशी तरी मनातलं बोलता येईल. नुसतं त्या दोघांचं हिंडणं फिरणं एवढंच नाही, तर पुढचं लग्नाचं वगैरे. मधूचं बोलणं मी ह्यांच्या कानावर घातलं. हे आपले निवांत, काहीच बोलले नाहीत. ह्यांच्या गप्प राहण्याचा तरी अर्थ काय समजायचा? शेवटी म्हटलं, अहो, मी काय म्हणतीये? हा, म्हण ना. म्हणून झालंय सगळं. बरं नाही. आता तुम्ही काय ते म्हणा. अनघाकडून आपल्याला कळेपर्यंत वाट पाहायची. झालं, विषय संपला. आता ह्या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. पुरुषांचं बरं असतं नाही का? पाण्यातल्या कमळाप्रमाणे संसारात असून सुद्धा ते कोरडे राहतात, अलिप्त. त्या उलट बायका जशा काही चिखलात डोंबणाऱ्या म्हशी, सदा रुतलेल्या, त्यातून वर म्हणून कधी यायच्या नाहीत. आता अनघानं सांगेपर्यंत आम्ही बोलायचं नाही. तिने सांगितलं नाही तरी ती करायचं ते करतीये ना बाहेर. लोकांनी येऊन ते आपल्याला सांगायचं आणि मग आपण काय करायचं? हातावर हात आणि पायावर पाय घेऊन स्वस्थ बसायचं आणि वाट पाहायची अनघा सांगणार त्याची. माझ्या जीवाची नुसती उलाघाल होत होती. हे आपले ढिम्म. शेवटी मीच अनघाला विचारलं, अनघा, अगं, तुमचं लग्नाचं काय ठरलं? प्रश्न विचारताना मला कसं तरीच वाटलं. कारण आम्ही आईबापांनी मुलीचं लग्न ठरवायचं, तर इथे आई मुलीला विचारतीये की लग्नाचं काय ठरलं. पण विषयाला तोंड फुटल्यानं बरंही वाटलं. तो म्हणतोय सध्या नको. सध्या म्हणजे वर्षभर तरी. का बरं? अगं आई, आपण देशस्थ, तो सारस्वत. त्याला भीती वाटते की त्याच्या आईवडिलांना हे पटणार नाही. आणि तुझ्या आईवडिलांना पटेल अशी खात्री आहे वाटतं तुला. तसं नाही ग. असं म्हणत अनघा माझ्या गळ्यात पडली.
मी तिला बाजूला केलं आणि म्हटले, लाडात येऊ नकोस हं. हे बघ, आता तो मुलगा इथे केव्हा येणार आहे? शनिवारी, म्हणजे बहुतेक हां. मग त्याला त्या दिवशी आपल्या घरी घेऊन ये. शनिवार उजाडला आणि सकाळपासूनच अनघाला संध्याकाळचे वेध लागले. पुन्हा पुन्हा तिची नजर घड्याळाकडे वळत होती. अनघा, तो भेटला की आधी त्याला घेऊन घरी ये. आरशातून माझ्याकडे बघत अनघा हसली आणि म्हणाली, आई, तू एकच गोष्ट किती वेळा सांगतेयस? मला समजत नाही का तुला बोललेलं लक्षात राहत नाही? अगं असं नाही अनघा. हे बघ, काही झालं तरी आमचा भावी जावई येतो. आज प्रथम घरी येणार. चहा पाण्याची तयारी करतेय मी. खाऊन पिऊन मग तुम्ही जा. खरंच, जावई ही कल्पनाच कशी वाटते नाही का? एवढी एवढी वाटणारी, लाडाकोडात वाढलेली, आजवर आपली असलेली लेक उद्या त्याची होणार. कसा वागवेल तो तिला? लाडाने का धाकाने? तो भाग सगळा नंतरचा, पण कसा असेल जावई? मधू तर म्हणाला, देखणा आहे. किती नशीबवान आहे अनघा. मनात नाना विचार घोळवत मी नारळाच्या वड्या केल्या, पोहे तळून चिवडा केला, सगळं घर आवरलं. हे मध्येच म्हणाले सुद्धा, कमाल आहे. अगं तो येणार अनघा करता. तो काय खायला प्यायला येणार का तुझं नीटनेटकं घर बघायला? का सासू कशी आहे हे बघायचंय त्याला? सासू कशाला बघायला हवी? मी हसून म्हटलं, यांना माझ्या भावना काय कळणार? ज्याच्या हाती माझी लाडकी आयुष्यभराकरता सोपवायची, तो आज प्रथमच घरी यायचा आहे, मग त्याच्या स्वागताची तयारी नको करायला? अनघाला तर बघितलं त्यानं, पण तिच्या इतकंच तिचं घरही त्याला चांगलं वाटलं पाहिजे ना. 5च्या आधीच अनघा बाहेर पडली. गुलाबी साडी, गुलाबी ब्लाऊज, डौलदार शेपट्यावर गुलाबाचं फूल, अगदी दृष्ट काढावी अशी दिसत होती. अजितने तिचा थाट पाहिला आणि म्हणाला, अरे वा, गुलाबी प्रकरण भलतंच रंगलंय. दादिटल्या, तुझ्या वेळी बघीन ना मी हां. असं म्हणताना अनघाच्या गालावर गुलाब फुललेले होते. अनघा CBSला गेली. प्रदीप आज बसनं येणार होता. थोडाफार उशीर धरला तरी 6:30 पर्यंत दोघं घरी यायला हवी होती. मी ते कधी येतात म्हणून वाट पाहत होते. एकीकडे संध्याकाळची कुकरची तयारी करत होते. हे नेहमीप्रमाणे वाचत होते. अजित अभ्यास करत होता. पण दोघांचंही लक्ष दाराकडेच होतं. शेवटी अजय कंटाळला. पाणी प्यायच्या निमित्तानं स्वयंपाकघरात आला आणि मला म्हणाला, आई, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे आत्ता येतील ते. आत्ता कुठे निघालास? अगं त्या दोघांचा शोध घेतो जरा. बघ ना रे, किती वेळ झाला. बस लेट आहे का काय? तरीही एव्हाना यायला हवे होते. आपलं चुकलंय आई. मी किंवा बाबांनी अनघाबरोबर जायला हवं होतं. हां, मलाही तेच वाटतंय. हे आत केव्हा आले ते मला कळलंच नव्हतं. पण तू काही बोलली नाहीस. अहो, मी कशाला बोलायला हवं? आणि समजा मी नाही सांगितलं तरी तुम्हाला. पण मी एकदम थांबले बोलता बोलता. कारण जावई कोणत्याही क्षणी दारात येऊ घातला होता. त्या क्षणाला आमची वादावादी मला नको होती. एव्हाना 7 वाजले होते. क्षणाक्षणानं अंधार वाढत होता. मी देवापुढे निरांजन लावलं, देवाला हात जोडले. मन एकदम उदास झालं. डोळेच भरून आले. अजूनही ही दोघं का आली नाहीत? एवढं बजावूनही अनघा परस्पर फिरायला कशी गेली? समजा त्यांनी आग्रह केला, पण तिला आमच्या भावना समजायला नकोत? मला वाटतं ते दोघं आता कुठेतरी भटकून येणार, अजित म्हणाला. मग त्यांनी काय सोन्यासारखी संध्याकाळ इथे घरात घालवावी? तुला ना प्रत्येक गोष्टीची फार घाई. ह्यांच्या ह्या बोलण्याला मी काय बोलावं? मी दारापर्यंत येरझाऱ्या घालत राहिले. एकीकडे कुकर गॅसवर चढवला. मनात आलं, इतका उशीर झालाय तर त्याला जेवायला थांबून घ्यावं का? पुन्हा म्हटलं, ऐनवेळी बघू.
शेवटी 9 वाजता अनघा आली, एकटीच. मी अक्षरशः तिच्याकडे धावले. "हे काय गं? तू एकटीच? तो कुठे आहे?" अजित आणि हे सुद्धा तिच्याकडे उत्सुकतेनं बघत होते. तिचा चेहरा पडलेला. "अनघा, सांगते गं. अगं आई, आज ना त्याला वेळच नव्हता." "मग तू इतका वेळ कुठे होतीस?" "आम्ही जरा फिरायला गेलो होतो." "फिरायला वेळ होता आणि घरी यायला वेळ नव्हता? का त्याला घरी यायचं नव्हतं? आणि तुला लग्न ठरलं नाहीये याचं भान नाहीये? तू कशी फिरतेस त्याच्याबरोबर? 5 मिनिटं त्याला येता येत नव्हतं? काय भानगड आहे ही?" एका मागून एक प्रश्न तिला विचारत राहिलो. इतका वेळ वाट बघून अजितही वैतागला होता. शेवटी ह्यांनी विचारलं, "अगं अनघा, आम्ही बोलतोय ते चुकीचं आहे का? तू का बोलत नाहीयेस?" "काय बोलू बाबा?" अनघा अडखळत म्हणाली. "बाबा, तो म्हणाला, तुझ्या आई-वडिलांना रीतभात जरा कमीच दिसतीये." "का? काय काय झालं काय?" "त्याचं म्हणणं आहे की तुम्ही त्याला भेटायला जायचं का त्यालाच घरी यायचा हुकूम द्यायचा?" "अरे वा, बराच कायदेशीर दिसतोय की तुझा प्रदीप. मग त्याला म्हणावं, मी माझी मुलगी करून घे म्हणून सांगायला तुझ्या दाराशी आलेलो नव्हतो." "अरे वा रे शहाणा, अजून कशात काही नाही तर जावईपणा दाखवतोय. कुठे उतरलाय कुठे तो? चल आत्ता जाऊया." "आत्ता तो मीटिंगमध्ये आहे." "मग उद्या सकाळी जाऊ." "उद्या सकाळी पंचवटीनं परत जातोय तो." "हम्म. पुन्हा केव्हा येणार आहे तो?" "तेव्हा भेटतो त्याला." "का उद्या या पंचवटीला त्याला भेटू?" "नाही, उद्या नको." "मला राहावे ना." मी म्हणाले. "उद्या का नको गा अनघा? हे बघा, तुम्ही अनघाचं काही एक ऐकू नका. उद्या तिलाच घेऊन स्टेशनवर जा. आणि अनघा, तू ह्यांना तो दाखव, एकदा भेट करून दे." "अगं पण ती उद्या नको म्हणतीये ना. तो पुन्हा आला की भेटीन मी. तुझी म्हणजे फार घाई." ह्यांनी लगेच जबाबदारी अंगावरनं झटकून टाकली. इतका वेळ तिला कसं बोलले हेच नवल. मी अजितकडे पाहिलं, पण त्याला रविवारचा क्लास नेहमीचा सकाळचा. तो कसा जाणार एवढ्या लांब? म्हणजे त्याची नकार घंटा. मी जागच्या जागी अस्वस्थ, पुढच्या भेटीची वाट बघत. पुढचा आठवडा गेला, पंधरवडा गेला, तरी प्रदीप काही आला नाही. अनघा बोलत नव्हती काही, पण सुकल्यासारखी दिसायला लागली. आम्हालाही कळेना की काय करावं, त्याला कसं गाठावं. बरं, अनघाला काही विचारावं तर तिचं एकच एक उत्तर, मला माहिती नाही. साधा प्रश्न विचारला की, "अगं, त्या प्रदीपला भावंड किती?" उत्तर, "आहेत 3-4. "मग हा मोठा का? याचा नंबर कितवा?" "मला माहिती नाही." "त्याला बहिणी किती?" "2 आहेत असं वाटतं, पण निश्चित माहिती नाही." "बरं, त्या बहिणी लग्न झालेल्या आहेत का?" "कुणास ठाऊक." आम्ही तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारत होतो, पण तिचं उत्तर ठरलेलं. तिला प्रदीपच्या घराबद्दल काहीच माहिती नव्हती. मला मोठं नवल वाटत होतं. मुलीकरता स्थळ बघायला एखाद्या ठिकाणी गेलं तर झटक्यात आपण मुलाची, ऑफिसची, घरची सगळी माहिती विचारून घेतो. आणि ही अनघा? गेले 4 महिने तरी ह्यांचं हे भेटीगाठी प्रकरण चाललंय. मग त्याच्या घरची साधी चौकशीही हिला करता आली नाही. बोलता बोलता सहज काहीही हिला कळलं नाही. बाकी राहू दे, एकमेकांची भावंड तरी नकोत का कळायला? "अगं अनघा, काही विचारलं की माहीत नाही असंच म्हणतीयेस. एवढं साधंही तुला कसं माहिती नाही गं? तू विचारलं नाहीस का त्यानी सांगितलं नाही?" "इश्य, आम्ही नाही हां असलं काही बोलत." "असलं नाही मग कसलं बोलता? हं?" "काय गं? चंद्र, चांदण्या, फुलं, वेली असलं बोलता का? हां?" इतका वेळ गप्प राहिलेल्या अजितला आता राहावेना. "अगं आई विचारतीये, त्यातल्या एकाचंही उत्तर तुला देता येत नाही? तुला काहीच कसं वाटत नाही गं?" "हे बघ अजित,
तू प्रेमात पडलास ना की मग तुला कळेल आम्ही काय बोलतो ते. तुझ्यासारखं आंधळेपणानं प्रेम मुळीच करणार नाही बरं का मी. बाबा, अनघानं एखाद्या लहान मुलीसारखी यांच्याकडे धाव घेतली. यांनीही लगेच तिला जवळ घेतली आणि म्हणाले, तिचं मन आधीच स्वस्थ नाहीये. त्यात तुम्ही 1760 प्रश्न विचारून तिला हैराण करू नका. आता तो आला ना की मी विचारीन त्याला तुझे सगळे प्रश्न. कळलं? पाहिजे तर लिहून ठेव तुझे सगळे प्रश्न, म्हणजे त्यातलं काही विचारायचं राहिलं नको. झालं आता. यांचं बोलणं वागणं हे असं. वास्तविक त्यांनीच अनघाला हडसून खडसून बोलायला पाहिजे. स्वतः तिला बरोबर घेऊन त्या मुलाचा पाठपुरावा करायला पाहिजे. तो मुलगा ऑफिसच्या कामाला येतो ना, मग त्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची चौकशी करायला पाहिजे आणि कसंही करून त्याला गाठायला पाहिजे. ते सोडून ह्यांचं हे असं बोलणं. अजितचं हे कॉलेजचं शेवटचं वर्ष. त्याची प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स, क्लासेस ह्यात तो मग्न. त्याचं हे महत्त्वाचं वर्ष, त्याला कुठे वेळ आहे. अर्चना ठाण्याला. तिला कळवायचं म्हटलं तर नेमकं काय कळवायचं. प्रदीपचा साधा पूर्ण पत्ता सुद्धा आम्हाला माहिती नाही, मग तिला काय सांगायचं. दिवसेंदिवस मी जास्त अस्वस्थ होत होते. आणि अचानक एक दिवस प्रदीपचा अनघाला फोन आला. 2 दिवसांनी तो नाशिकला येणार होता. मला हे ऐकून बरं वाटलं आणि त्याच क्षणी मनात आलं की आपल्याकडे तर फोन नाही आहे, मग अनघाला फोन कुठे आला. म्हणजे हिची एखादी मैत्रीण यात सामील आहे का. पण ही शंका आम्ही मनातच ठेवली, कारण तो येणार हे महत्त्वाचं होतं. परत एकदा सुकलेली कळी जीव धरायला लागली, तरतरीत झाली. मधले 2 दिवस गेले आणि अनघा प्रदीपला भेटायला जायची तयारी करायला लागली. निळी फिक्कट साडी, निळा ब्लाऊज. तिचं आपलं एक एक सुरू होतं. मी बघत होते, काहीही बोलले नाही. पण ती निघाली तेव्हा हटकलं. कुठे निघालीस ग. ईश्य, अगं हे काय आई, सांगितलं नाही का मी की प्रदीप येणार आहे. कुठे येणार आहे. त्याच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमधल्या रूममध्ये तू अशी नटून थटून एकटी. अनघा, अगं जरा विचार करून वाग. आज तू जायचं नाहीस, हे जातील त्याला भेटायला. अय्या, असं कसं. त्यात काय असं कसं. मागच्या वेळेला तोच म्हणाला ना की तुझ्या वडिलांनी भेटायला यायला पाहिजे म्हणून. आज हे जातील आणि भेटतील त्याला. अगं आई, बाबा त्याला ओळखणार कसं. अनघाचा मुद्दा बरोबर होता. मग तू जा यांच्याबरोबर, हे बोलतील त्याच्याशी. बरं का हो, तुम्ही त्याला स्पष्टच विचारा. हसत हसत हे म्हणाले, अगं त्यापेक्षा तूच का नाही जात आहेस. इतका आगाऊपणा बाईच्या जातीला बरा दिसत नाही म्हणून, नाही तर मी खरोखर गेले असते. आमचं दोघांचं बोलणं होऊन ह्यांचं आवरेपर्यंत अनघा कुठे गरका मारून आली कोणास ठाऊक. कुठल्या इतक्या मैत्रिणी असतात कोण जाणे. पण थाटमाट केलाय ना, गेली असेल दाखवायला. मी वैतागायच्या आती आली. प्रदीपला भेटायला हे आणि अनघा गेले आणि अर्ध्या तासाच्या आत परत आले. हे काय, इतक्या लवकर आलात. मी घाईघाईनं विचारलं. दोघेही गप्प. काय हो, भेटला नाही का तो. नाही, त्याचं म्हणे अर्जंट काम निघालं, तो गेला. मी अनघाकडे बघितलं. तिने मान खाली घातली. अगं अनघा, पण परवा फोनवर त्यांनी तुला तो या वेळेला येत असल्याचं कळवलं होतं ना. अगं हो, आत्तासुद्धा मी त्याला फोन केला होता. केव्हा. अगं तू नाही का बाबांशी बोलत होतीस तेव्हा. मग काय म्हणाला तो. तो म्हणाला तुझे वडील केव्हा लग्न करणार हेच विचारायला येणार ना. मग माझं उत्तर तर मी तुला आधीच सांगितलंय. मग तेवढं विचारायला इथे कशाला यायला हवं त्याने. मग माझा आवाज हळूहळू तापायला लागला. तो काबूत आणत मी विचारलं. मी म्हटलं ते काही लग्नाचं विचारणार नाही आहेत, ते फक्त ओळख करून घ्यायला आणि आमच्या घरी तुला बोलावण्याकरता येत आहेत. मग बरं म्हणाला. अनघा, तू त्याला आता फोन करायला नको होतास का. त्यामुळे तो सावध झाला आणि पळ काढू शकला. आई, वाटेल ते बोलू नकोस हा. पळ काढायचं कारण काय. पळ कशाला काढेल तो.
तेच तर मला कळत नाहीये ना. पण अनघा, मला तर काही हे चांगलं चिन्ह वाटत नाहीये. काहीतरी गडबड निश्चित आहे, नाहीतर त्यांनी ह्यांना टाळलं नसतं. मी स्पष्ट बोलले. अनघाला काही बोलता येईना. मग तिने अपेक्षेनं ह्यांच्याकडे बघितलं. ह्यांचंही लगेच लेकीचं प्रेम उचंबळून आलं. हे बघ आता अनघाला तू काही वेडं-वाकडं बोलू नकोस. मग काय करू? अगं किती उतावीळ होतीयेस. जरा शांतपणानं घे. त्या प्रदीपनं त्याची अडचण सांगितली आहे ना. मग आपणही थोडं समजून घ्यायला नको? थांबूयात की थोडं. आपण थांबू हो, आणि त्यांच्या अशा गाठी-भेटी चालू राहू दे. छान आहे. काय बोलताय तुम्ही? ही मुलगी त्याला अशी भेटते, हे सगळं जग बघतंय. काय होईल उद्या? काही होणार नाही. तू शांत राहा. आता अनघापेक्षाही यांच्या बोलण्याचा मला राग आला. मी काय चुकीचं बोलत होते म्हणून यांनी मला गप्प बसवावं? स्वतः बोलायचं राहिलं आणि मी बोलते तर उगीचच पोरीची बाजू घ्यायची. हे काय मुलीचं प्रेम म्हणायचं का काय? मुलीचा पाय जास्तीत जास्त खोलात जातोय, ती गुंत्यात सापडतीये, हे ह्यांना कळत नाहीये. संतापानं माझ्या डोक्यात घण पडायला लागले. अजित घरी येईपर्यंत मी कसाबसा दम धरला आणि रात्री तो आल्या आल्या त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यालाही अनघाचं वागणं बेताल वाटत होतंच. माझ्याशी तो त्याची नाराजी सतत व्यक्त करत होता, त्यामुळे मला त्याचा आधार वाटत होता आणि तसंच झालं. मी सांगितल्याबरोबर तो तसाच उठला, शर्ट अंगात चढवला आणि स्कूटर बाहेर काढली. कुठे जातोयस म्हणून विचारायला सुद्धा वेळ ठेवला नाही. जसा गेला तसा झपाट्यानं परत आला. अनघाला आणि यांना हाक मारली आणि त्यांच्या समक्ष मला म्हणाला, आई तू म्हणतेस तेच खरंय, काहीतरी गोलमाल आहे. तो भेटला का रे? छे ग. अगं आधी तो लॉजवाला काही बोले ना. मी जेव्हा पोलिसात जायची धमकी दिली तेव्हा म्हणाला त्या साहेबांनी 2 दिवसांकरता रूम घेतली, पण संध्याकाळी ते लगेच निघून गेले. मी म्हटलं कुठे गेले? तेव्हा तो म्हणाला बहुतेक मुंबईला गेले. मग आता काही नाही. आता अनघानं त्याचा नाद सोडायचा. त्याला भेटायचं तर नाहीच, पण त्याचा फोन सुद्धा हिने घ्यायचा नाही. तो इथे येऊन समक्ष भेटला तर बघू. तोपर्यंत अनघा तू त्याला भेटता कामा नये. अनघानं रडायला सुरुवात केली. आम्ही तिची समजूत घालण्याच्याही भानगडीत पडलो नाही. हे सुद्धा गप्प होते. रात्रभर मी तळमळत होते. प्रदीपच्या वागण्याचा अर्थ शोधत होते. हा मुलगा लफंगा असेल का? अनघा तर त्याच्यावर जीव जडवून बसलेली. तिच्याकरता तरी ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष व्हायलाच हवा. मधुनी तिला त्याच्याबरोबर बघितली, आणखीन किती जणांनी बघितली असेल आणि किती वेळा. आणि आता हे नाही जमलं तर आपलं नाव किती वाईट होईल. कसा यातून मार्ग काढायचा? एरवी कोणताही प्रश्न असेल तर एकदम एक घाव 2 तुकडे करता येतात. इथे अशी घिसडघाई चालणार नव्हती, कारण ह्या प्रश्नात अनघा अडकली होती. तिच्या आयुष्याचा हा प्रश्न कसा सोडवावा, काय करावं? हा मुलगा तरी अशी टाळाटाळ का करतोय? आपलं तोंड चुकवल्यासारखं नव्हे, तोंड चुकवतोच आहे. ते कशासाठी? का त्याला अनघा केवळ गंमत म्हणून फिरवायची आहे? रात्रभर नुसती उलाढाल. शेवटी पहाटेच्या उजेडात एकदमच उठून बसले. डोक्यात विचार आला की प्रदीप आपल्याकडे येत नाही, आपणच मुंबईला त्याच्या घरी गेलो तर काय हरकत आहे? नाहीतरी आपण स्थळ बघायला जाऊच ना. हे डोक्यात आलं आणि एकदम काहीतरी मार्ग सापडल्यासारखं हायसं वाटलं. आजच आणि आत्ता सकाळी जायचं ठरवलं. यांना उठवलं. मी मुंबईला जात असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी कपाळाला हात लावला. तुझ्या पुढे ना कमाल आहे, कमाल. तू काय करणार मुंबईला जाऊन? मी त्याच्या आईला भेटणार आहे आणि त्यांच्या कानावर हे सगळं घालून खुलासा करून घेणार आहे. आणि समजा ती नाही तयार झाली तर? बघू ना, ते तरी कळू दे. का हा मुलगा काही बनवाबनवी करतोय ते तरी कळेल. आणि हे बघा, तसाच त्या लोकांचा जर काही विरोध असेल तर अनघाला त्या मुलाचा नाद सोडायला सांगू. असा नाद सोड म्हटल्यानं ती सोडणार आहे का? त्यापेक्षा तो आपल्या आईचं मन वळवतो म्हणालाय ना. वाट बघूयात ना आपण. तुम्ही वाट बघा, मी बघणार नाही. आत्ता मी निघाले.
निघ, नाहीतरी तू कुठे माझ्या परवानगी करता थांबणार आहेस. जा. आणि खरंच मी निघाले. अनघा काही बोलली नाही, पण तिला माझा निर्णय बहुधा मनात न पटलेला असावा. अर्चनाकडे ठाण्याला आले. तिला सर्व हकीकत सांगितली. जावयांच्या समक्षच सांगितली. चोरून ठेवून काय करू? त्यांची मदत तर मला लागणार होतीच. जावयांनाही माझं म्हणणं पटलं, पण त्यांनी शंका काढली. त्या मुलाचा पत्ता? गिरगावात राहतो बाई तो. मला बाकी काही माहीत नाही, पण शोधून काढू आपण. जावई हसले आणि म्हणाले, अहो गिरगाव लहान आहे का? कुठे शोधणार आपण? आणि कामत म्हणालात ना, एकदा नुसती हाक मारली ना, अहो कामत, तर 4 व्यक्ती तरी ओ देतील गिरगावात. मलाही हसू आलं, पण लगेचच प्रश्न, मग काय करणार? हा प्रश्न माझ्या चेहऱ्यावर सुद्धा उमटला असावा. जावई म्हणाले, आपण पत्ता शोधून काढू. मी त्याच्या ऑफिसमध्ये चौकशी करतो, पत्ता मिळवतो. नशीब अनघाला बाकी काही नाही, पण त्याचं नोकरीचं ठिकाण, ऑफिसचं नाव वगैरे ठाऊक होतं. लगेच मनात आलं की ही चौकशी यांना फोनवरनं नसती का करता आली. पण जाऊ दे, नसत्या गोष्टींचा विचार करण्याची ही वेळ नाही. मी मनाला गप्प केलं. जावयांनी आपला शब्द खरा केला. त्याच दिवशी दुपारीच त्यांनी प्रदीपच्या ऑफिसमधनं प्रदीपच्या घराचा पत्ता मिळवून मला दिला. आता पुढचं काम मलाच करायचं होतं, तेही एकटीनं. अख्खा जन्म नाशकात गेलेला. अर्चनाचं लग्न होऊन ती ठाण्याला आली म्हणून सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी आमची धाव ठाण्यापर्यंत. क्वचित यांच्याबरोबर कोणाच्या लग्न कार्याला दादर गिरगावला गेले होते. आणि आज मी एकटी निघाले होते. मनात किंचित भीतीही वाटली. पुन्हा आजकाल परदेशातही मुली एकट्या जातात ते आठवलं. आणि ठाण्याहून व्हीटी आणि व्हीटीहून बसनं प्रार्थना समाज अशी थेट प्रदीप राहत असलेल्या इमारतीपाशी आले. खालीच चौकशी केली. तेव्हा तो 3ऱ्या मजल्यावर राहत असल्याचं समजलं. चढेपर्यंत मला चांगलीच धाप लागली. 3रा जिना मी चढायला आणि वरून एक मुलगी आणि तिच्या हाताशी एक अगदी छोटी मुलगी, ह्या जिना उतरायला एकच गाठ पडली. मी त्या मुलीला विचारलं, इथे कामत कुठे राहतात? प्रदीप कामत ना? मीच आहे कामत, या या. ती चटकन वळली, 2 पायऱ्या वर चढली आणि छोटीला म्हणाली, राणी, आजीला आपल्या घरात घेऊन ये हं, मी पुढे जाऊन दार उघडते. ती वर गेली. आजी, माझा हात धरा, नाही तर मी पडीन. त्या छोटीनं आपला हात पुढे केला. मी हसत हसत धरला. आम्ही वर जाईपर्यंत पुढे गेलेल्या त्या मुलीनं दार उघडून पंखाही सुरू केला. या न या, असं म्हणून ती पाणी आणायला आत गेली. प्रदीपची बहीण वगैरे दिसतीये असं मनाशी ठरवत मी त्या खोलीचं निरीक्षण केलं. आमच्या नाशिकच्या घराच्या मानानं ही मुंबईची घरं किती नीटनेटकी वाटतात. फिकट पोपटी ऑइल पेंट दिलेल्या भिंतीवर 2 सुबक देखणी पेंटिंग्ज लावलेली होती. एका भिंतीशी सोफा सेट, त्याच्यासमोर काचेची शोकेस, त्यात तऱ्हेतऱ्हेच्या शोभेच्या वस्तू. दाराच्या पडद्यावर छान भरतकाम केलेलं. एकंदर कलासक्त माणसं वाटतायत. ही प्रदीपची बहीण तर चांगली लख्ख गोरी आहे. त्या मानानं अनघा स्मार्ट असली तरी रंगानं कितीतरी डावी आहे. मग प्रदीपची पसंती घरातल्यांना पटेल का? अगं आई, प्रदीप म्हणतो का कोणास ठाऊक, मला तुझ्या या सतेज सावळ्या रंगाचंच आकर्षण वाटतं. पांढरा धोप चेहरा मला मुळीच आवडत नाही. हे अनघानं 2-3 वेळा लाजत लाजत उच्चारलेलं वाक्य मला अचानकच आठवलं. तेवढ्या दारावरचा पडदा बाजूला करून ती मुलगी बाहेर आली. पडद्यावरच्या घंटा किणकिणल्या. ती छोटीही बरोबर होतीच. हातातला पाण्याचा ग्लास माझ्या हातात देत ती मुलगी म्हणाली, मी ओळखलं नाही आपल्याला. नाही, तुम्ही नाही ओळखणार. माझी कुणाशीच ओळख नाही आहे इथे. पण तुमच्या आईंना भेटायला आली आहे मी. माझी आई? माझी आई इथे कुठे आहे? ती हल्ली गोव्याला असते. 3-4 वर्ष झाली की तिला तिकडे जाऊन. म्हणजे बघा, माझं लग्न झालं आणि ह्या सोनूच्या वेळेला मला दिवस राहिले ना, तेव्हा ती गेली गोव्याला. आता ही किती वेळ इतिहास सांगणार या कल्पनेनं मी धास्तावले आणि एकदम म्हणाले,
असं कसं होईल? प्रदीप कामत इथेच राहतात ना? त्यांच्या आईला मला भेटायचं आहे. "अय्या!" असं म्हणून ती एकदम हसतच सुटली. "अहो, म्हणजे आमच्या सासूबाईंचं तुम्ही म्हणताय होय? मला वाटलं माझ्या आईची तुम्ही चौकशी करताय. बरं बसा हं, मी चहा टाकते." मी हो, नको म्हणायच्या आत ती झटकन आत गेली. म्हणजे ही प्रदीपची बहीण नाहीच. प्रदीपच्या आईला सासूबाई म्हणाली म्हणजे बहुतेक त्याची मोठी भावजय असावी. एकंदरीत अगत्यशील वाटतीये. "राणी, आजीशी खेळत बस हं. मी आलेच चहा घेऊन." आतून तिने राणीला त्या छोटीला सांगितलं. राणीही माझ्याजवळ सरकली. स्वतःची बाहुली, छोटा संसार दाखवायला लागली. अनघाच्या लग्नात या राणीचाही मान ठेवायला हवा. या मोठ्या जावेला मोरपिशी नाहीतर मरून रंगाची साडीच घ्यायची. माझ्या मनात सनईचे सूर घुमायला लागले. घ्या ना, चहा घ्या." छोट्याशा नक्षीदार टिपॉयवर चहाच्या कब्बशा आणि बिस्किटं ठेवत तिने सांगितलं. ती माझ्या शेजारी सोफ्यावरच बसली. "मग प्रदीप कामत तुमचे?" "अहो, ते आमचे हे." तिने हसत वाक्य पूर्ण केलं आणि माझ्या हातातलं बिस्किट एकदम खाली पडलं. "पडलं का? पडू दे, पडू दे. हे दुसरं घ्या. आणि हो, त्यांच्याकडे तुमचं काय काम होतं?" "अगं राणी, आजीची कब्बशी उचलून ठेव बाळा." बोलता बोलता ती स्वतः उठली आणि कब्बशी घेऊन आत गेली. ही प्रदीपची बायको? खरंच सांगतेय ना, ही का चेष्टा करतीये? पण ती माझी चेष्टा कशाला करेल? पण मग प्रदीप अनघाशी खोटं का बोलला? खेळ का खेळला? हा कसा काय तिच्याशी लग्न करणार होता? म्हणजे तो फक्त वेळकाढूपणा करत होता. जमेल तितकं तो अनघाशी प्रेमाचं नाटक करणार होता. लग्नाची भाषा तो लांबणीवर टाकत होता ते ह्याच कारणामुळे. आम्हाला भेटायची टाळाटाळ करत होता कारण त्याला लग्न करायचंच नव्हतं. जमेल तितके दिवस तो अनघाला हिंडवणार होता. वाऱ्याचा सुद्धा वेग कमी पडेल इतक्या झपाट्यानं मनात विचार उमटायला लागले. कथा कादंबऱ्यातले अनुभव आपल्याही वाट्याला येऊ शकतात हे सत्य नव्यानं जाणवलं. सगळं खरं आहे, पण आत्ता ह्या क्षणाला मी काय करू? गप्प बसू? पण का म्हणून मी गप्प बसायचं? सांगून टाकू का ह्या मुलीला माझ्या येण्याचं कारण? माझ्या मुलीशी प्रेमाचं खोटं नाटक करून तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करायला निघालेल्या या प्रदीपच्या संसारात ठिणगी टाकू का? सांगू त्याच्या बायकोला? पण त्यात तिचा काय दोष? नवरा बाहेर काय दिवे लावतो हे तिला ठाऊकच नसेल तर ती काय करणार? मी कोणाची कोण माहिती नसताना तिने मला घरात घेतलं, पाणी दिलं, इतकंच नाही तर चहा बिस्किटं दिली. मुलीचं आणि माझं आजी नातीचं नातं जोडलं. एक आदर्श गृहिणी म्हणावी असं तिचं आचरण आहे. तिचं घर मी मोडू? काय मिळणार यातून मला? आता अनघा तर या घरात येणार नाहीच. मग संसारात रमलेल्या ह्या मुलीला मी दुःख देऊ? नेमकं काय करावं? आज मी तिला सांगितलं तर तिच्या नवऱ्याच्या वागण्याला कुठेतरी धरबंद राहील. नाही तर हा लांडगा असा किती जणींना धरेल काय सांगावं? "तुम्हाला हे रात्री भेटले असते, तुम्ही थांबता का? काय काम होतं तुमचं?" तिने बाहेर टॉवेलला हात पुसत विचारलं. "स्थळांच्या यादीत त्यांचं नाव मिळालं म्हणून आले मी. माझी मुलगी आहे लग्नाची." मी ऐनवेळी जे सुचेल ते उत्तर दिलं. पण खरं काही माझ्या तोंडून निघालं नाही. "अय्या, यांचं नाव? आणि तुम्ही आलात कुठनं?" "मी नाशिकहून आली आहे." "अगं बाई, एवढ्या एका स्थळाकरता का आला होतात? पण ह्या स्थळांच्या यादीतलं नाव खोडायला नको का?" "नाही अहो, त्यांना कळलं नसेल ना यांचं लग्न झालंय ते." "प्रदीप कामतनं तरी लक्षात आहे ना लग्न झालंय ते? नाही तर विसरायचे हो, पुरुषांचा काय नेम?" माझ्या दृष्टीनं मी अगदी स्पष्ट बोलले. तिला ते काय कळणार? ती आपली हसत राहिली आणि म्हणाली, "खरं आहे हो तुमचं म्हणणं. आमच्या ह्यांची सुद्धा आम्हाला नेहमी भीती वाटते. इतक्या मैत्रिणी आहेत यांना."
बरं जाऊ दे, तुम्हाला विनाकारण त्रास झाला. दिलगिरी व्यक्त करून दारापर्यंत मला ती पोचवायला आली. 1 मिनिट थांबा हां. नमस्कार करते. राणी, आजीला नमस्कार कर. म्हणावं पुन्हा या. म्हणावं पुन्हा या. राणीने तेच वाक्य उच्चारलं. बाईजी, व्हीटी लोकल ही ना? टॅक्सी ड्रायव्हरनं विचारलं. हां, लोकल ही जाना है. टॅक्सी थांबली. मी उतरले. मनात प्रश्न आला की आज अर्चनाला आणि जावयांना सगळं सांगावं लागेल. ते बोलतील, ते ऐकूनही घ्यावं लागेल. पण उद्या घरी गेल्यावर अनघाला काय सांगू? तिच्या अविचारी, उतावळ्या स्वभावाबद्दल रागवू? का एका मोठ्या संकटातून वाचल्याबद्दल तिचं अभिनंदन करू? का ह्यांची जबाबदारी झटकून टाकण्याच्या स्वभावाचा निषेध करू? का माझं स्वतःचंच तत्परता दाखवून मुलीला वाचवल्याबद्दल कौतुक करून पाठ थोपटू? काय करू काय? येणाऱ्या भावी संकटाला अनघा सामोरी जात होती, नव्हे त्यात ती स्वतःच अडकत होती. तिला मी थोपवली, सोडवली. पुन्हा प्रदीप तिच्या वाटेला जाणार नाही. श्रोते हो, ही होती विनिता ऐनापुरे यांची कथा घार. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. कथा आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट मात्र जरूर 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 करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.